ठोकला आक्रमक आणि बलाढ्य शैलीचा हा अत्यंत देखणा स्ट्रोक षटकार. इथे मात्र पाहायला मिळालं, पण फलंदाजांना माहिती आहे आम्हाला एक धाव इथे मात्र गरजेची आहे आणि संपूर्ण शिवसेनेचे एकनिष्ठ शिवसैनिक इथे उपस्थित आहेत. मग बाळासाहेब ठाकरे सातत्याने म्हणायचे की ही मुंबई आपली आहे आपली आणि ते आवाजही आपलाच हवा. त्या मुंबईची लाईफलाईन लोकल, क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल जीवनवाहिनी, त्याच पद्धतीने त्या जीवनवाहिनीचा उपयोग करून कुठेतरी मात्र या सामन्यामध्ये धावा बनवण्याचं काम करताना इथून मात्र पाहायला मिळतात. डेफिनेटली ते मात्र सिंगल धावासंख्या सिंगलच्या बढतीला लेग बायच्या स्वरूपात मिळेल. धावासंख्या वधारेल जाऊन पोहोचेल ती म्हणजे 7 या अंकावर धावफलक मात्र चावून पोहोचले गेलाय. आपण पाहू शकता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. तर इथे पाहतोय आपण सन्माननीय आदरणीय कुंदनजी पाटील साहेबांचं इथे होतंय शुभागमन. शिवसेनेचा झंझावत, शिवसेनेचा डाड्या वाघ आणि निष्ठेचं खरं तर हे दुसरं नाव आदरणीय सन्माननीय कुंदनजी पाटील साहेबांचं आपण इथे करूयात. जोरदार टाळ्यांच्या गजरात सहर्ष स्वागत त्यांच्या समवेत या महाराष्ट्राची मुलुख मैदानी तोफ अर्थातच लढवय्या बाण्याचा एक कणखर पुरुष, याच विभागातील एक तरुण तडफदार व्यक्तिमत्व प्रश्न अनेक असतील परंतु उत्तर जिथे सगळी मिळतील त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे आदरणीय सन्माननीय इरफानजी भुरे साहेब या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. तदनंतर सन्माननीय आदरणीय नितीनजी जोशी साहेबांचं देखील या व्यासपीठावर होतंय शुभागमन. आपण इथे करूयात सहर्ष स्वागत. आदरणीय सन्माननीय नितीनजी जोशी साहेबांना आपण इथे मनाच्या अंतःकरणापासून त्यांचं देखील सहर्ष स्वागत या व्यासपीठावर आपण करूयात. तदनंतर भिवंडी तालुका सचिव आदरणीय काबाडी साहेब सुद्धा उपस्थित होत आहेत. आम्ही काबाडी साहेबांनाही विनंती करतोय की आपण या सन्मानानं मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. मान्यवर पाहुणे आले काय आणि षटकार इथे मात्र पाहायला मिळाला काय. षटकार कन्वर्ट होतोय, धावसंख्या षटकारानं वधारतीय जाऊन पोहोचती आहे ती म्हणजे 19 या अंकावर. तब्बल चेंडू संपलेत 5 धावसंख्या जगात भारी 19 फेब्रुवारी आणि 19 या संघावर धावफलक इथे मात्र जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. आम्ही पाहतोय आणि आपण ऐकताय. थँक्यू डीजे. शिवसेना युवासेना चषक विद्यार्थी घडवणं, घुटना टेक और सिक्सर देख चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि तिथे मात्र चेंडू सरळ सीमारेषा पार साधारण आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार 4 बढतीनं धावसंख्या जाऊन वधारतीय जाऊन पोहोचती आहे ती म्हणजे 23 या अंकावर. निष्ठेचं नाव म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. जनसामान्यांचा आवाज ऐकणारं म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. हिंदुत्वाचा प्रचार आणि हिंदुत्वाचं रक्षण करणारं म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. गर्व से कहो हम हिंदू आहे हा आवाज हा नारा जर कोणी बुलंद केला असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी. निश्चित रूपाने त्याच बाळासाहेब ठाकरेंच्या पाठी आणि बाळासाहेब ठाकरेंच्या सुपुत्राच्या पाठी एकनिष्ठ राहणारे आमचे सर्व शिवसैनिक आज इथे मात्र उपस्थित आहेत. सन्माननीय लीलाधर ठाकरे साहेब या ठिकाणी उपस्थित, लीलाधर टावरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की मुख्य व्यासपीठावर येऊन आपण सन्मानानं स्थानापन्न व्हायचंय. सन्माननीय
आदरणीय लीलाधर टावरे साहेबांना मनापासून विनंती. नक्कीच वेलकम, सुस्वागतम, आपलं सहर्ष स्वागत आहे. षटक क्रमांक पहिले संपले. पहिले षटक सन्माननीय सुरेशजी पराड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो की आपण देखील या व्यासपीठावर येऊन सन्मानानं स्थानापन्न व्हायचं आहे. आदरणीय सन्माननीय गणेशजी शेडे साहेब ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो की आपण या व्यासपीठावर येऊन सन्मानानं आपण स्थानापन्न व्हायचं आहे. व्यासपीठावर प्रशस्त अगदी दिग्गजांची उपस्थिती इथे मात्र लाभलेली आहे. आदरणीय योगेशजी दळवी आणि या गावावर असलेल्या प्रेमाखातर हे सर्व दिग्गज इथे मात्र पोहोचलेत. षटक क्रमांक पहिले संपले. धावसंख्या संभोवते 23 आसिफला आणले गेले. या षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता आणि या द्वितीय षटकातील पहिला चेंडू आपण पाहताय. सिग्नल धावसंख्या रोटी धावसंख्या धावून पोहोचते ती म्हणजे 24 या अंकावर धावफलक. आसिफ सिनियर सातत्याने कालच्या दिवसामध्ये पंचांची भूमिका ज्याने निभावली आणि आता मात्र गोलंदाजच्या भूमिकेमध्ये चांगला अनुभव आहे. कारण अगदी जवळचं गाव आहे, हाकेच्या अंतरावर असलेले गाव आणि या भिवंडीचा विचार जर केला तर सर्वाधिक गोलंदाज वेगवान कुठून तयार होत असतील तर त्या मापोली गावातून आणि निश्चित रूपाने मापोली गावाचा हा खेळाडू आसिफ सिनियरला आता मात्र आपण गोलंदाजी ट्रॅकवर पाहत आहे. षटक क्रमांक द्वितीय हाताळतोय. षटकातील पुढचा चेंडू घेऊन डिलिव्हर करण्याकरिता सज्ज. नेक्स्ट बॉल. स्ट्रोक चांगला आहे. बॅटच्या रडार मध्ये होता. क्रॉस द लाईन स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. क्षेत्ररक्षक नाहीये, जणू लॉकडाऊन लागलंय त्या क्षेत्रामध्ये. चेंडूला ट्रॅव्हल केलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आला इथे मात्र चौकार. 4. थँक्यू डीजे. कुंदनजी वाडे साहेबांचा एक किस्सा तुमच्यापर्यंत आम्ही जरूर पोहोचवू. आसिफ सिनियर पुनश्च एकदा सज्ज होतोय. नेक्स्ट बॉल. आता मात्र धरती मातेला गरंगळत हा चेंडू ट्रॅव्हल होईल. सिंगल मेल, सिंगल शिवाय काय मिळणार नाही. या जीवनदायिनीचा उपयोग करावाच लागेल जर या सामन्यामध्ये जिवंत राहायचं आहे. 3 चेंडू संपतील. धावसंख्या 29 या अंकावर धावफलक. शिवसेनेची मुलुक मैदानी बुलंद तोफ काय असताना एक भूमिपुत्रांचा एल्गार झाला आणि भिवंडीमध्ये आपल्याला ते आंदोलन पाहायला मिळालं आणि आंदोलन झाल्यानं राजकीय क्षेत्रातील खूप सारे जे विधान भवनामध्ये असू द्यात किंवा संसदेत ज्यांचा आवाज आपल्याला पाहायला मिळतोय ते असतानाही जरी तिथे मात्र सर्वात मोठा आवाज जर कोणाचा पाहायला मिळाला असेल आणि एक दबदबा कोणाचा पाहायला मिळाला असेल तर आमच्या शिवसेनेच्या एकनिष्ठ भागाचा अर्थात कुंदनजी पाटील साहेब आज तेही मंचावर उपस्थित होत आहेत. आसिफ वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करायचंय. षटक डिलिव्हर करण्याकरिता फक्त 5 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे असणाऱ्या या गोष्टीची आपण नोंद घ्या. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज. नेक्स्ट बॉल. बॅटच्या रडार मध्ये होता. एफर्टलेस स्ट्रोक. आलाय चेंडू. टायमिंग जज केलं गेलं. चेंडूला पटकावलं गेलं बाउंड्री लाईनच्या दिशेने पण तिथे क्षेत्ररक्षक तैनात आणि असं म्हणतात की जंगलामध्ये वाघाच्या तोंडातून शिकार सुटणं आणि मापोलीकर क्षेत्ररक्षणाला असणारा त्यांच्या हातातून झेल हे खूप कमी प्रमाणात सुटताना पाहायला मिळतात. विकेटचं पतन झेल बादच्या स्वरूपात. फलंदाज बाद. बॅक टू द पवेलियन. सन्मान महेशजी मात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. मलंगड चिंचवलीवरून हे व्यक्तिमत्व या ठिकाणी पोहोचलंय. मी त्यांना विनंती करतो की मुख्य व्यासपीठावर येऊन आपण सन्मानानं स्थानापन्न व्हायचं. आदरणीय सन्माननीय महेशजी म्हात्रे साहेब. सन्माननीय आदरणीय गणेशजी शेडे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो आदरणीय गणेशजी शेडे यांना की आपण व्यासपीठावर येऊन सन्मानानं आपण देखील स्थानापन्न व्हायचं आहे. थँक्यू. वेलकम, सुस्वागतम. आपल्या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. चेंडू संपले. 4 धावसंख्या आहे ती म्हणजे 29 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळतं. मी जय महाराष्ट्र धामणगाव संघाला अध्यक्ष चषकामध्ये खेळताना पाहिलं. तिथेही ज्या पद्धतीनं पॉवरफुल स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून कन्वर्ट होताना पाहिलं. एक पॉवरफुल टीम काय जय महाराष्ट्र धामणगाव संघाने इथून मात्र दर्शवून दिल्या. नावामध्ये जय महाराष्ट्र आहे. मग जेव्हा एकनिष्ठ शिवसैनिक एकमेकांसमोर येतात ना तेव्हा सर्वात पहिलं नाव काय घेत असतील तर जय महाराष्ट्र आणि तेच नाव कुठेतरी इथे मात्र जय महाराष्ट्र या धामणगाव संघाचंही पाहायला मिळतं की सिंगल मिळेल. धावसंख्या सिंगलने जाऊन पोहोचेल ती म्हणजे 30 या अंकावर धावफलक. चेंडू संपले आतापर्यंत आसिफच्या बातेतील 5 अंतिम 1 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय. चांगलं षटक. पहिल्या षटकाचा विचार केला तर 23 धावा इथे मात्र कन्वर्ट केल्या गेला कारण पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आहे आणि कुठेतरी मात्र फलंदाजीसाठी दिवाळी असणारे षटक ज्याला म्हटलं जातं आणि मग त्या पद्धतीने फलंदाजी करताना पाहायला मिळतात. पण यावेळेस कुठेतरी बंदिस्त सुटले गेल्या. मैदान मात्र चौ बाजून इथे मात्र सजवलं गेलं. आता मात्र फायदा घेताना थोडंसं कमी पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल स्विच हिट करायचं होता. लगा तो सिक्सर नाही तो मुंबई सफेर का मिक्सर.
चोक ही कभी मिळता नाहीये असा प्रयत्न पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक तिथे आपल्याला अरबाज पाहायला मिळाला. त्याच्या हातामध्ये चेंडू, विकेटचं होईल पतन. षटक क्रमांक 2 संपलाय. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात 30 या अंकावर. आपण वळूयात आलेल्या मान्यवरांच्या स्वागत समारंभाकडे. मी विनंती करतो आयोजकांना, अर्थातच या स्पर्धेचे आयोजक योगेशजी दळवी आणि त्याच्या सहकाऱ्यांना, की सन्माननीय उपजिल्हा प्रमुख ठाणे, अर्थातच आपल्या या महाराष्ट्राची मुलुख मैदानी तोफ, एक डॅशिंग डायनामिक नेतृत्व, आदरणीय आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक आदरणीय इरफानजी भुरे साहेबांचा शाही सन्मान सोहळा या व्यासपीठावर इथे संपन्न केला जाईल. मी विनंती करतो योगेशजी दळवी आणि त्याच्या सहकाऱ्यांना आदरणीय सन्मान. आणि टोरंटचा नंतर खऱ्या अर्थानं या ग्रामीण भागामध्ये जिथे जिथे गोरगरीब जनतेसाठी तत्परतेनं, मग शैक्षणिक असू द्यात, क्रीडा असू द्यात, सामाजिक असू द्यात, त्या गोरगरीब जनतेपर्यंत नेहमीच ज्यांचा मोलाचा हातभार असतो आणि धोंडावळवली गाव हे त्यांचं हे दुसरं गाव आहे. ते आदरणीय सन्माननीय उपतालुका प्रमुख सन्माननीय नितीनजी जोशी साहेबांचा शाही सन्मान सोहळा या व्यासपीठावरून संपन्न होतोय. मी आयोजकांना विनंती करतोय, सन्माननीय आदरणीय दिनेशजी भोर आणि योगेशजी दळवी
व्यक्तिमत्व अर्थातच आमच्या सर्वांचेच अत्यंत जीवाभावाचे मामा आदरणीय उपविभाग प्रमुख व सन्माननीय दयाराम पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील शाही सन्मान आणि सत्कार सोहळा या व्यासपीठावरून अगदी माणुसकीची माया नेहमीच जी सरपंच पिंपळनेर आदरणीय फुलाजी इताडकर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो आयोजकांना की आपल्या शुभ हस्ते आपण फुलाजी इताडकर साहेबांचा शाही सन्मान या व्यासपीठावर इथे संपन्न करायचा आहे. सन्माननीय आदरणीय फुलाजी इताडकर साहेब माजी सरपंच पिंपळनेर ग्रामपंचायत. यांच्या शुभ हस्ते इथे मात्र शाही सन्मान या व्यासपीठावर संपन्न होतोय. सरपंच वळ आदरणीय सन्माननीय रामनाथजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शाही सन्मान आणि सत्कार सोहळा या व्यासपीठावरून संपन्न करण्याची विनंती आपण करूयात आयोजकांना. रामनाथजी पाटील साहेब माजी क्षमस्वता कारण आलेल्या अतिथींचा सन्मान होणं देखील फार गरजेचं आहे. षटकार. तदनंतर समाजसेवक आदरणीय कमलेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आयोजकांना विनंती करतो की कमलेशजी पाटील यांना इथे सन्मानित करायचं आहे. सन्माननीय आदरणीय कमलेशजी पाटील साहेब इथे त्यांचा सन्मान होत असताना महाराष्ट्राचा महावस्त्र आणि पुष्पगुच्छ देऊन कमलेशजी पाटील यांना इथे आपण करतोय सन्मानित. धन्यवाद. तदनंतर समाजसेवक अविल पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण सन्मान करण्याची विनंती करूयात आयोजकांना. सन्माननीय आदरणीय अविल पाटील साहेब कबड्डी स्टार आदरणीय सुमितजी पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. यस, कबड्डी म्हटल्यानंतर आमच्या जीवाच्या अत्यंत जवळचा आणि निश्चित रूपाने आमच्या हृदयाचा अत्यंत जवळचा खेळ आणि तेच कबड्डी स्टार अर्थातच सुमितजी पाटील. आणि ध्यास कबड्डी श्वास कबड्डी हे तिथे त्याची शरीरयष्टी सांगते. तदनंतर सन्माननीय दिलीपजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. खांडपे ग्रामपंचायतीचे सदस्य. त्यांचा देखील सन्मान करण्याची विनंती आपण दिनेश दादा भोईर यांना करूयात. आदरणीय दिलीपजी पाटील यांना इथे आपण सन्मानित करतोय. उमेशजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. उमेशजी पाटील यांचा सन्मान या व्यासपीठावरून इथे संपन्न होतोय.
यांना इथे सन्मानित केलं जात आहे. आदरणीय दिनेशदादा भोईर यांना आपण विनंती करूयात आपल्या शुभ हस्ते आपण गणेशजी शेणे यांचा सन्मान आणि सत्कार या व्यासपीठावरून करायचा आहे. तदनंतर धर्म पाहिला ना कोणाचा पक्ष पाहिला, प्रत्येकाकरता जिथं जिथं मायेची साथ आली तिथं तिथं हा व्यक्तिमत्व पोहोचला. आणि म्हणूनच की काय पूर्ण पालघर ठाणे रायगडच नव्हे तर या महाराष्ट्रामध्ये अनेक विभागात स्वतःचं एक वेगळं नेटवर्क या माणसाने निर्माण केलंय. फक्त आणि फक्त माणुसकीच्या बळावर एकदा जोरदार टाळ्या योगेशजी दळवी यांच्यासाठी वाजल्या पाहिजेत. भले स्वतःजवळ काही असो नसो परंतु देण्याची दानत लागते, ती दानत देखील या योगेशजी दळवीमध्ये. म्हणजे जिथं जिथं संकटांचा सामना अनेकांनी केला, गोरगरिबांना जिथं जिथं मदत लागली, सामाजिक क्षेत्रातील अनेक कार्यांमध्ये मोलाचा हात ज्या व्यक्तिमत्वाचा असतो ते आदरणीय युवा नेतृत्व शिवसेनेचे योगेशजी दळवी मात्र इथे त्यांच्या माध्यमातून एक क्रीडा स्पर्धा भव्य दिव्य असा क्रीडा क्षेत्रातील हे मोठं पाऊल. आणि सर्वांना ठाऊकच आहे की या क्रीडा स्पर्धेची जी सातत्यता आहे म्हणजे कन्सिस्टन्सी फार महत्वाची आहे. ती कन्सिस्टन्सी मात्र अनेक वर्ष या स्पर्धेचं बदलतं स्वरूप आणि हे दैदिप्यमान आयोजन आपण आता पाहत आलोय. तर अर्थातच योगेशजी दळवी यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सलाम. आणि उपस्थित मान्यवर देखील या क्रीडा मंचावर उपस्थित आहेत. आपण वळूयात त्यांच्या मनोगताकडे. खऱ्या अर्थानं नेहमीच तर आपण वळूयात. प्रथमतः मी बऱ्याचदा म्हणतो की अनेक प्रश्न उद्भवतात योगेशजी दळवी आपल्याला, परंतु त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ज्या व्यक्तिमत्वाकडे असतात म्हणजे एक फोन आणि मॅटर सॉल्व. त्या आदरणीय आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक इरफानजी भुरे साहेब, महाराष्ट्राची मुलुक मैदानी तोफ जे तालुका प्रमुख साहेब. आपण जाऊयात कुंदनजी पाटील साहेबांकडे. खरं तर साहेब ज्या दिवशी व्हिडिओ क्लिप महाराष्ट्रामध्ये व्हायरल झाली आणि तुम्ही जे भाष्य केलात की आपल्या भिवंडीच्या नागरिकांचं होणारं जर शोषण थांबलं नाही तर मग इथं मतं मागायला कोणी यायचं नाही, ते वाक्य तुमच्या महाराष्ट्रात गाजलं. त्या आदरणीय कुंदनजी पाटील साहेबांकडे आपण वळूयात. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांचं मनोगत इथे ऐकूयात. गावदेवी स्पोर्ट डोंडावडोली पश्चिम आयोजित शिवसेना व युवासेना चषक 2024 या क्रिकेट स्पर्धेसाठी उपस्थित तुम्हा आम्हा सर्वांचे मार्गदर्शक युवा नेतृत्व आदरणीय इरफानजी भुरे साहेब. युवा नेतृत्व याच्यासाठी बोलेन कधी कभार एखाद्या कार्यक्रमाला आम्ही गैरहजर राहतो, परंतु इरफान भुरे साहेब जिथे कार्यक्रम असतो तिथे आवर्जून उपस्थित राहतात आणि युवकांपासून चांगलं त्यांचं नेतृत्व आम्हाला पाहायला मिळतं, म्हणून मी त्यांना युवा नेतृत्व म्हटलेलं आहे. तसेच वलगावचे सरपंच आदरणीय रामजी दादा, सन्मान्य व्यासपीठ, कारण सर्वांचीच नावं घ्यायची माझी इच्छा मनापासून आहे, परंतु मी स्वतः क्रिकेट खेळतो, मला माहीत आहे क्रिकेट प्रेमींना क्रिकेट पाहायचं असते. सन्मान्य व्यासपीठ ज्यांनी आयोजन केलेले योगेशजी आणि त्यांची पूर्ण टीम, उपस्थित सर्व प्रेक्षक वर्ग, खेळाडू वर्ग. खरं तर गेले 4 दिवस या स्पर्धा चालू आहेत, 3 दिवस स्पर्धा चालू, आज शेवटचा दिवस असेल. अतिशय चांगल्या वातावरणामध्ये हा स्पर्धा चालू आहेत. मीही क्रिकेट खेळतोय, पूर्वी ओपनमध्ये खेळायचो, परंतु तब्येत वाढत गेली आणि ओपनच्या क्रिकेटमधून माझ्या टीममधून बाहेर होण्याची माझी चान्सेस मलाच वाटत होती का आता मला कुठेतरी बॅटी वागवायला लागतील, म्हणून मी 2008लाच एक संकल्पना केली आणि एक 40+ नावाची स्थापना केली. आणि त्याचा उद्देश एक असा होता की आपलं
वय झालं, लग्न झालं की आपण कुठेतरी संसारात गुंतलेला असतो, कुठेतरी व्यवसायामध्ये गुंतलेला असतो, किंवा कुठेतरी नोकरीमध्ये गुंतलेला असतो आणि आपल्या शरीराकडे आपलं लक्ष नसतंय. परंतु क्रिकेटच्या माध्यमातून, कबड्डीच्या माध्यमातून कुठेतरी आपण आपल्या शरीराकडे लक्ष केंद्रित करतो, फिटनेस राहण्याचा प्रयत्न करतो. आणि याच उद्देशाने आम्ही एक केली 2008 साली स्थापन केली. आज जर आपण बघितलं असेल तर या भिवंडी तालुक्यामध्ये जवळजवळ 125 टीम आहेत ज्या 40+ संघटनेमध्ये खेळतात. एक जी 40+ संघटना आहे ती मी जी स्थापन केली त्याच्यामध्ये 49 संघ आहेत. आणखी नवीन 40+ आहेत त्याच्यामध्ये काहीतरी 40 संघ आहेत. आणि आणखीन एक मास्टर 40+ आहे त्याच्यामध्ये काहीतरी 34 संघ असे आहेत. असे 125च्या वरती संघ आपल्या भिवंडी ग्रामीणमधून आणि शहरामधून खेळत आहेत. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एकच आहे, जशा दलवीदादांनी या स्पर्धांसाठी तुम्हाला इथं आयोजन व्यासपीठ तयार करून दिलेलं आहे. हा आपला खेळ आणि कौशल्य दाखवण्याचा एक व्यासपीठ असतोय. इथं कुठल्याही प्रकारचा गालबोट लागता कामा नये. ठीक आहे, एखाद वेळेस पंच निर्णय देताना चुकूही शकतात, कारण तेही माणूसच आहेत, ते काही देव नाही का ते चुकणार नाही. परंतु आपण आदरणीय ज्या क्रिकेटचा देव ज्याला समजला जातो सचिन तेंडुलकर याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. एखाद वेळी जर पंच चुकीचा निर्णय देत असेल तर आपण क्रिकेटर म्हणून तो मान्य केला पाहिजे आणि आपण मैदान सोडून बाहेर आलो पाहिजे. त्याला खरं क्रिकेट म्हटलं जाते. मित्रांनो, अनेक आयोजक आपल्याला एक व्यासपीठ तयार करून त्यांचा एकच उद्देश असतो की माझ्या भागातील हे उत्कृष्ट खेळाडू जे असतील, जे आपल्या क्रिकेटच्या माध्यमातून खेळ दाखवण्याचा प्रयत्न करतील, परंतु त्यांना त्याच्या पाठीमागे किती मेहनत घ्यावी लागते हे जे आयोजक असतात त्यांना माहिती असते. त्याच्यामुळे तिथं कुठे गालबोट लागता कामा नये. एक खेळ चांगल्या रीतीनेच झाला पाहिजे अशा दृष्टिकोनाने मी सर्व खेळाडूंना विनंती करेन. आपण गेल्या 3 दिवसापर्यंत हा स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने खेळलात आणि चांगल्या या कमिटीला सहकार्य केलात, आमच्या योगेश दादांना सहकार्य केलात. असाच आता फायनल होईपर्यंत सहकार्य करा अशी मी विनंती करेन. सर्व संघांनी ज्या संघांनी भाग घेतला, जे हारलेले संघ असतील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतील आणि जे जिंकणारे संघ असतील त्यांना मनापासून त्यांचं मी अभिनंदन करेन. योगेश दादा, आपण खूप मेहनत, पूर्ण टीमने चांगली मेहनत घेतलेली आहे. चांगल्या वातावरणामध्ये ह्या क्रिकेटच्या स्पर्धा आपण आयोजित केलेल्या आहेत. मी तुमचे मनापासून आभार मानतोय. तुम्ही आम्हाला इथं बोलावलं, आमचा मान सन्मान केलं आणि आम्हाला इथं 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मनापासून तुमचं मी आभार मानतोय. इथेच थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. थँक्यू. आणि यानंतर आपण वळूयात आपल्या सर्वांचंच लाडकं नेतृत्व, अर्थातच या विभागाची धडाडणारी शिवसेनेची मुलुक मैदानी तोफ आदरणीय इरफानजी बुरे साहेब. 2 शब्द साहेब या स्पर्धेच्या निमित्तानं. डोंडावरोली येथे आयोजित आमच्या योगेश युवा नेतृत्वाकडनं आणि त्यांच्या टीमकडनं जे क्रिकेटचे सामने आयोजित केलेले आहे, सर्वप्रथम मी सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो, अभिनंदन करतोय. आणि आतापर्यंत बिगर गालबोटचे हा खेळाचे सामने आयोजित केलेले त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. थोड्या दिवसापूर्वी मी याच्यासाठी आभार जास्त मानतो की थोड्या दिवसापूर्वी आमच्या महापोली नाक्यावर एक भांडण झालं आणि त्यावेळी गणेशपुरीचे पोलीसवाले असं बोलत होते की आता महापोली आणि सोनटक्केवाल्यांना कुठल्याच गेममध्ये खेळायला संधी देऊ नका, हे भांडणखोर आहेत बोलतो. पर आता ते सर्व वातावरण निवडलेलं आहे. याच्या आधी बी 1-2 सामने झाले. तर खरं म्हणजे हीच जी आपल्याला क्रिकेटमधून जी देणगी मिळाली ती फार महत्त्वाची आहे. खेळाडू खेळतात, तुम्ही संधी देता. हे या आधी बी मी बोललो आहे, आताही बोलतो की टेनिसपेक्षा सीझनकडे जरा लक्ष द्या तर आपल्याला सचिन तेंडुलकर किंवा कोहलीसारखा प्लेयर बनता येईल. इथं तुमचं आयुष्य मला नाही वाटत काय मिळणार आहे भाई. इथं थोडासा आनंद मिळतोय, खेळणाऱ्यांना मिळतोय, बघणाऱ्यांना आनंद मिळतोय. असं या विभागातील टेनिसपटूंना बी चांगला खेळ खेळण्याची संधी दिली आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आमच्या या डोंडावरोलीला माझ्या पक्षाचे सर्व तालुक्याचे पदाधिकारी इथं हजर राहून आमच्या योगेशचा मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला आहे, त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
अत्यंत मोलाचं मार्गदर्शन साहेबांनी इथं आपल्याला केलंय. अर्थातच पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून आभार आपले साहेब. यानंतर आपण वळूयात खऱ्या अर्थानं ज्यांचा ही स्पर्धा, जसा मी म्हणतो ना की एखादा चातक पक्षी पावसाची जशी वाट पाहतो ना, तसा आम्ही आदरणीय सचिनदादा पाटील यांच्या भाषणाची या स्पर्धेच्या निमित्तानं वाट पाहत असतो. ते सन्माननीय आदरणीय सचिनदादा पाटील यांना आपण विनंती करूयात की आपल्या गोड वाणीनं या स्पर्धेतलं आपलं मनोगत आपण व्यक्त करायचं आहे. तर ते प्रोटोकॉल देखील पाळतायत. थँक्यू. इथे मात्र आपण थांबूयात, वळूयात. अत्यंत देखणी लढत सुरू आहे. एका बाजूला याच गावाच्या बाजूचे अर्थातच वक्की स्पोर्ट्स महापोली आणि त्या विपक्षामध्ये जय महाराष्ट्र दामणगाव अशी लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. प्रथमतः खेळाडूंची आणि प्रेक्षकांची माफी आम्ही मागतो, कारण तुमच्याकडे थोडंसं दुर्लक्ष झालं या पूर्ण मॅच मध्ये. परंतु आलेल्या अतिथींचा आणि मान्यवरांचा सन्मान आणि सत्कार होणं देखील फार गरजेचं आहे. धावसंख्या उभी झाली आहे 53-54 धावसंख्येचं गरज आहे विजयाकरता. पहिल्याच षटकामध्ये महापोलीकरांनी कंबर इथे कसली आहे. खरं तर अरबाज पटेल आणि पापा कुरेशी, हे पापा शेख, हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये काय रणांगणात अगदी तलवार चालवल्यासारखी बॅट चालवतायत. अरबाज शेखच्या बॅटमधून आलेला अचंबित करणारा 2 फटके, मॅसिव्ह मल्टी हिट आणि संघाची टोटल मात्र पाठवली 19 या धावसंख्येवर. आमचे मान्यवर सर्वच जण इथून रजा घेत असताना सर्वांचे मनापासून आभार. आपण इथं आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत, त्याबद्दल मनाच्या अंतःकरणापासून पुन्हा एकदा आपले आभार. अत्यंत चांगली लढत. सामना आपण 2 मिनिटं थांबवूयात, कारण सर्व मान्यवरांच्या व्हेकल्स अर्थातच गाड्या आपल्याला मैदानाच्या बाहेर, मैदानाच्या मधूनच जाणार आहेत. त्यामुळे सर्वांना विनंती केली जाते की आपण 2 ते 5 मिनिटं हा सामना थांबवूयात. चला, लगेचच इथून मान्यवर पाहुणे मात्र रजा घेत आहेत. त्या सर्व मान्यवर पाहुण्यांचे पुन्हा एकदा आभार. आणि इथे मात्र उपस्थित होत आहेत खऱ्या अर्थानं शिवक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा शिवसेनेचं निष्ठावान नेतृत्व, अर्थातच महाराष्ट्रातील पहिलं शिवमंदिर ज्यांनी उभं केलंय ते आदरणीय सन्माननीय डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांचं इथे होतंय शुभागमन. आपण करूया जोरदार टाळ्यांच्या गजरात आदरणीय सन्माननीय आदरणीय योगेशजी दळवी यांना कोणाचं लाभलं असेल तर ते आदरणीय डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांचं. आणि इथे त्यांना आपण निश्चितच त्यांचं करतोय मनापासून स्वागत. सन्माननीय आदरणीय डॉक्टर राजूभाऊ चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं मनापासून इथे स्वागत. तदनंतर आदरणीय राजूभाऊ चौधरी साहेबांसोबत उपस्थित होत आहेत, जे आपल्याला युवा सेनेचे एक दिग्गज व्यक्तिमत्व, भावी सिनेट मेंबर अल्पेशजी भोईर साहेब, युवा सेना ठाणे जिल्हा प्रमुख, त्यांच्या समवेत जे सातत्याने कार्य करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्या सर्वांचे लाडके शरदजी घरत साहेबांचंही शुभागमन. ठाणे जिल्हा उपजिल्हा प्रमुख शरदजी घरत साहेब इथे उपस्थित होत आहेत. आपलंही मनपूर्वक स्वागत. वेलकम. चला, मॅच इथे सुरुवात करायचं आहे, सामन्याला इथे सुरुवात करायची आहे. पुनश्च एकदा मी सर्व खेळाडूंचे आणि प्रेक्षकांचे हात जोडून माफी मागतो. आणि खरं तर अत्यंत महत्त्वाची बाब आहे क्रिकेट, त्याकडे थोडंसं दुर्लक्ष झालं, त्याबद्दल पुन्हा एकदा क्षमस्व. आणि वळूयात मॅचच्या दिशेनं. पहिल्या षटकात धावा कमवल्या गेल्यात त्या 19.
18 चेंडू आणि बरोबर 35 धावसंख्येची आता इथून गरज आहे. 18 चेंडूंमध्ये 35 धावसंख्येची गरज. तर वळूयात मॅचच्या दिशेनं. उर्वरित 3 षटकं. तेजस आलाय बॉलिंग ट्रॅकवर. समोर आहे अरबाज पटेल. हा खरं तर खेळाडू ज्याच्यामध्ये क्षमता आहे. समोर गोलंदाजी मार्कवर तेजस आहे. जय महाराष्ट्र धामणगाव सातत्यानं एका जिकरीचा संघर्ष या संघानं देखील केला. यानंतरची लढत तुमच्या भेटीला येईल. गावदेवी स्पोर्ट्स हिवाळी आणि त्या विपक्षामध्ये गावदेवी स्पोर्ट्स धोंडावडवली. दोन्ही संघांचे कॅप्टन इथे आपण टॉस करता लगेचच नाणेफेक कक्षामध्ये यायचंय. गोलंदाजी मार्कवर तेजस सज्ज. षटक नंबर 2 वर दी स्टंप्स चाललाय. दोनदा मला वाटतंय की दलाली ते इथे मात्र चुकलं त्या गोलंदाजाचं. चेंडू न टाकणं पसंत केलंय. अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करून या स्पर्धेचा आगाज आपण पाहिला आणि तदनंतर ही स्पर्धा आजच्या अंतिम दिवसामध्ये येऊन ठेपली आहे. खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज तयार. पहिला चेंडू. गोलंदाजी मार्कवर तेजस. ओव्हर द विकेट. इथे आडवा बॅट न केलाय प्रहार. अरबाज पटेलचा हा फटका. चेंडू निघून जाईल. मिड विकेट बाउंड्री लाईन सीमारेषा पार. अरबाज पटेल ब्रँडेड फटका षटकार. जेवढे सामने होतील ते 3 षटकांचे होतील याची नोंद घ्या. वेळेअभावी आपल्याला हा निर्णय घ्यायला भाग पडतोय. इथे मात्र षटकार आणि अरबाज पटेल आज मात्र ठरवून आलाय की आता खरं तर तुटूनच पडायचं आहे. ते मात्र प्रतिस्पर्धी संघावर. गोलंदाज तयार. तेजस. हाफ ट्रॅकर होता. हा दबाव, प्रेशर आणि प्रेशर चहू बाजून. असं म्हणतात की प्रेशर मध्ये बऱ्याच जणांची शिटी वाजते जसा की प्रेशर कुकर. इथे देखील येस आता आपले पाहुणे इथून रजा घेत आहेत. मी सगळ्यांना विनंती करतो की काही मिनिटं आपण ही स्पर्धा 2 ते 3 मिनिटं थांबूयात. आदरणीय मान्यवर पाहुणे इथून मात्र रजा घेत असताना सन्माननीय आदरणीय डॉक्टर राजूभाऊ चौधरी इथून मात्र या स्पर्धेची नाणेफेक करतील. नक्कीच हिंदुस्थानातील दुसरा आणि महाराष्ट्रातील पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं. योगेशजी दळवी साहेब आपण यायचंय. यस इथे मात्र नाणेफेक केली जाते. कॉलिंग कोण देणार आहे? छापा असं कॉल आलाय आणि काटा. मी मान्यवरांना विनंती करतोय आपण सन्मानानं स्थानापन्न व्हायचंय. नाणेफेक विन झालाय. जास्ती वेळ घेणार नाही कारण मैदानात सामना हाय व्होल्टेज चालू आहे. काय निर्णय असेल? बॅटिंग. 3 षटकांचा सामना आहे. किती धावांपर्यंत मजल माराल? जास्तीत जास्त धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. थँक्यू सो मच. आदेश तुमचं यजमान आयोजक आहात. यजमान संघ आहे. नाणेफेक विन झाला असता कोणता निर्णय असता? क्षेत्ररक्षण. मनासारखा निर्णय आलाय. किती धावांच्या रोखाल? बघू कमीत कमी धावांचा रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच धन्यवाद. जास्ती वेळ घेणार नाही कारण सामना त्या पद्धतीने मैदानात चालू आहे. ओटू कॉम्बॉक्स निखिल सर. चला मॅचच्या दिशेने जवळ वळतोय. इक्वेशन जर बघितलं गेलात खूप काळ किंवा खूप वेळ तुम्हाला मॅचच्या पासून दुरावलं होतं त्याबद्दल मी पुन्हा एकदा समश्व आहे. स्वतः मॅचच्या दिशेने 54 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या फलकावरती आपण पाहतो 28-28 या आकड्यावरती. षटक क्रमांक प्रगतीपथावरती चालू आहे 2रं आणि गोलंदाजीवरती आपण गोलंदाज तेजसला पाहतोय. चांगल्या पद्धतीने धावा बनवण्याचं काम आणि ज्या वेगाने धावा बनवायच्या त्या पद्धतीने चालू आहेत. अरबाज पटेल स्ट्रायकर एंडला. हा पहा हवेमध्ये चेंडू फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचू शकत नाहीये. दूर राहिला त्याच्यापासून चेंडू आणि तदनंतर जर बघितला गेला तर मग एक ही धाव कंप्लीट केली गेली आणि एका धावेच्या मध्यंतराने धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय एका धावेने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली गेली ती म्हणजे टोटल 29-29 आकड्यावरती. आपल्या या स्पर्धेसाठी अनेक साऱ्या मान्यवरांनी इथे भेट दिली होती. ते मान्यवर आता आपल्यापासून रजा घेताना आपल्याला पाहायला मिळतात. सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद. आपण इथून व्यात वेळ काढून या स्पर्धेसाठी भेट दिली. आपण पाहतोय शिवसेना व युवा सेना चषक 2023 हे एक बलाढ्य महासंग्राम. स्ट्रायकर एंडला पापा शेख. टीम वकी स्पोर्ट्स महापोली संघाकडनं जर बघितला गेला तर मी अनेकदा बोलतो ना की ज्याच्याकडे या क्रिकेटचा सर्वात जास्त एक्सपिरियन्स
किंवा सर्वात जास्त अनुभव कोणाकडे तर मी ऑलवेज पापाशेकडे जातो. जबरदस्त खेळाडू आहे, सातत्याने अनेक वर्ष त्याने क्रिकेटला दिलेत, ती महापुली संघाला दिलेत. व्यावसायिक दृष्टीने क्रिकेट पासून फारसा लांब असतो, पण जेव्हा पण मैदानामध्ये संधी मिळते, जेव्हा पण मैदानामध्ये खेळण्याची संधी येते, त्या संधीचं सोनं करताना आपल्या गावासाठी अनेकदा पाहिलं पापाशेकला. तोच आता मैदानावरती स्ट्रायकर एंडला आणि त्याच्या विपक्षामध्ये गोलंदाज तेजस यार. यावेळेस पहा ऑप्स्टमच्या बाहेरचा चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न, पण चेंडू खूप जास्त दूर राहिला आणि त्यानंतर पंचांचा इशारा आपण पाहिला की इट्स अ व्हाईट बॉल आणि अतिरिक्त धावेने धावसंख्या फलकावरती 30 या आकड्यावरती आपण पाहतोय. 24 धावा अजून देखील बनवायच्यात. गोलंदाज यार, पुढचा चेंडू चांगला आहे, चांगला चेंडू हाताळला गेला. टप्पा पडल्यानंतर बघा मागचा चेंडू हाताळला, त्याच लेंथवरती ठेवला, पण यावेळेस बदल काय गेला तर थोडीशी लाईन जी आहे ती आतमध्ये आणली, पण चेंडूची लेंथचा विचार केला तर अगदी शॉर्ट लेंथचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर पुरळक बाउन्स पाहायला मिळाला आणि ज्या अँगलने चेंडू हाताळलाय ना त्यावेळेस लेट कट केला तरी पण पॉईंटच्या क्षेत्रामध्ये आपण क्षेत्ररक्षक पाहतोय. म्हणजे फील्ड जशी सजवल्या तशी गोलंदाजी चालू आहे. जबरदस्त गोलंदाजी आणि पापाच्या अगेन्स्ट जर अशा मारे करताय तर मी कौतुक करेन गोलंदाजाचं. पुढचा चेंडू आणखी एक चांगला, इथे अपील स्ट्रॉंग आहे आणि त्यानंतर पंचांचा इशारा काय तर फलंदाज होतो बाद. विकेट क्रमांक पहिला झटका बसताना 30 या आकड्यावरती. नक्कीच मधुर संगीत आपल्या कानांपर्यंत पोहोचवला आदरणीय राजभाऊ चौधरी जे आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातलं पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर हे बांधण्याचं काम शिवक्रांती प्रतिष्ठान आणि त्याने मात्र केलं गेलं. आणि मी अनेकदा तेजस म्हणत असतो ना की आपण आपली एरिया सोडून कुठे बाहेर गेलो ना तर आपण सांगताना आपल्याला कोणी विचारलं की तुम्ही कुठून बिलॉंग करतोय तर आपण एकतर आपल्या तालुक्याचं नाव एकतर आपल्या गावचं नाव सांगत असतो. पण यापुढे गर्वाने एक गोष्ट सांगायची की आम्ही त्या ठिकाणून बिलॉंग करतोय जिथे महाराष्ट्रातलं पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. आम्ही तेथले भूमिपुत्र आहेत किंवा आम्ही त्या विभागातून बिलॉंग करतोय. आणि सर्वात मोठी गर्वाची गोष्ट आपल्यासाठी शिवक्रांती प्रतिष्ठान आणि राजभाऊ चौधरींच्या माध्यमातून आपल्याला आता म्हणायला झाली आहे, त्याबद्दल देखील त्यांचं धन्यवाद. निश्चित रूपानं संपूर्ण महाराष्ट्रभर ही ख्याती पोहोचली आहे. एक संपूर्ण महाराष्ट्रातल्या जिल्हा प्रमुखांचा एक ग्रुप आहे आणि त्यामध्ये ही गोष्ट पसरली गेली. अक्षरशः नागपूरचे जिल्हा प्रमुख आहेत शिंदे साहेब जे आहेत, त्यांनीही राजूभाऊंच्या कार्याची दखल घेतली आहे. म्हणजे राजूभाऊंची कीर्ती महाराष्ट्रामध्ये तर आता संपूर्ण अगदी भारतभर पोहोचायला इथून आता सुरुवात झाली आहे. चला जातोय मॅचच्या दिशेने. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय टोटल 30 या आकड्यावरती विकेट क्रमांक पहिला गमावला आणि नवीन बॅटर इनॅट नंबर 3 वरती आपण सैफ कुरेशीला पाहतोय. नॉन स्ट्रायकर एंडला पण स्ट्रायकर एंडला अरबाज पटेल अजून देखील मैदानामध्ये आहेत आणि गोलंदाज यार सूरज. षटक क्रमांक 3. पहिला चेंडू ऑन साइडला मिड विकेटचा खेळाडू तिथपर्यंत पोहोचतोय. प्रोटेक्शन देण्यासाठी क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली. सैफची कॉलिंग होती की वेट, आता इथून जिम्मेदारी माझ्या खांद्यावरती. आणि आता सैफ कुरेशी कशा प्रकारे बॅटिंग करतोय हे बघावं लागेल. 54 धावांचा पाठलाग करताना टीम वकील स्पोर्ट्स महापोली संघाची धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 31 या आकड्यावरती. तिसरं शतक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या फलकावरती 31 आहेत. आणि आता इथून येणाऱ्या पुढच्या चेंडूमध्ये कशा प्रकारचा खेळ होतो हे देखील बघणं गरजेचं आहे. निश्चित रूपानं या स्पर्धेला शिवसेनेच्या रणरागिणी तथा भिवंडी तालुक्याच्या तालुका संघटिका महिला संघटिका आदरणीय फशीताई पाटील यांचंही शुभागमन इथून मात्र होताना आपल्याला पाहायला मिळाले. वेलकम, त्यांचंही स्वागत असेल. तर मित्रांनो विनंती करतो एंट्री पॉईंट जो असेल तो आपण कृपया करून खाली करायचा आहे. या गोष्टीची आपण सर्वांनी नोंद घ्या. आणि ओ टू कम बॉक्स मोनीश. धन्यवाद. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा जातोय आपण. चालू असलेली मॅच, एका बाजूला टीम जय महाराष्ट्र, अगदी आपला महाराष्ट्राचं नाव ज्या संघाला दिला गेला ती जय महाराष्ट्र टीम धामणगाव आपण संघ पाहतो आणि त्यांच्या विपक्षामध्ये वकील स्पोर्ट्स महापोली, दोन्ही बलाढ्य संघात
धामणगाव संघाचा जर विचार केला तर मागच्या 2 ते 3 आठवड्यापासून या विभागात किंवा या असोसिएशन मध्ये चर्चेत असलेला संघ, कारण की त्याने जो वेग वाढवला ना गेमचा आपला, बॅटिंग मध्ये आक्रमकता, गोलंदाजीमध्ये तीव्रता आणि ज्या वेगाने प्रत्येक संघाने पराभूत करून क्वालिफायर्स होतात ना, तिथून चर्चेत आलेत हा संघ पुन्हा एकदा. तयार गोलंदाज, हा पहा सैफ कुरेशीच्या बॅटमधनं विस्फोटक फटका, चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा बाहेर 6 धाब्यांकरिता. शुभेच्छा येतात आमच्या योगेश दळवी यांना, कॉलवरून ते शुभेच्छा देत आहेत. हॅलो, हा साहेब, ओके. हॅलो, हा आवाज येतोय साहेब. योगेश दळवी यांनी हे जे चषक जे आयोजित केलेलं आहे त्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. काही कारणास्तव मी स्वतः तिकडे उपस्थित राहू शकलो नाही, पण वेळोवेळी योगेश दळवींच्या माध्यमातून अनेक उपक्रम तिकडे राबवले जातात आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या पुढच्या कामाला शुभेच्छा देत असताना अशाच चांगल्या पद्धतीचे तिकडे कार्यक्रम आणि वेगवेगळे प्रकारचे उपक्रम त्यांनी राबवावे अशी सदिच्छा इकडे व्यक्त करतो. धन्यवाद. नक्कीच धन्यवाद. जय महाराष्ट्र साहेब. आणि खऱ्या अर्थानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जेव्हा केदार दिघे साहेबांची जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली, तेव्हा नियुक्ती करण्यात आल्यानंतर खऱ्या अर्थाने शिवसेनेला एक दिघे पर्व मिळालं आणि आज कॉलच्या मार्फत केदार दिघे साहेबांनी आमच्या योगेश दळवी यांना शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल आम्ही केदार दिघे साहेबांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद सैफ कुरेशी. सैफ कुरेशीचा इथे वादळ आता मैदानामध्ये चालू आहे. तर मान व्यासपीठावरती आपण पाहतो आदरणीय एकनाथजी शेलार साहेब, नादितने उद्योगपती, आणि त्याचबरोबर रामदासजी भोईर साहेब, धोंडाबडवली उद्योगपती, यांचं इथे शुभागमन झालं. यस, वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. मॅच इक्वेशन कळवा. जबरदस्त मॅच चालू आहे मैदानामध्ये. 49 धावा फळकावरती जोडलात आणि आता विजयासाठी 5 धावांची गरज आहे. सैफ कुरेशीच्या बॅटमधनं ते लगातारचे 3 षटकार पाहिले आणि टीम जे महाराष्ट्र धामणगावच्या विपक्षामध्ये जे आक्रमण, जे हल्ले केले गेले ना, आणि इथे माझं शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. अर्थात शिवसेनेच्या रणरागिणी शिवसेना उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे तालुका संघटिका, महिला संघटिका आदरणीय फशीताई पाटील यांचं शुभागमन या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने होताना आपल्याला पाहायला मिळतं. वेलकम वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम, आपलं सहर्ष स्वागत आहे शिवसेनेच्या रणरागिणी वरती आहे. शिवसेनेची मुलुक मैदानी बुलंद तोफ, आपल्या सर्वांच्या लाडक्या आणि ज्यांच्या भाषणानं विरोधकी थरथर कापतात, आपल्या सर्वांच्या लाडक्या मात्रे उपसरपंच महोदय पिंपळासगाव, तदनंतर त्यांच्या समवेत छत्रपती कोळी साहेब माजी उपसरपंच, तदनंतर कल्पेशजी मस्के साहेब समाजसेवक पिंपळास, आणि इथे पाहतो आपण शिवसेनेचा झंझावत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनेक दिग्गज इथे मात्र उपस्थित होत आहेत. त्या सर्वांचं आपण करूयात मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष सहर्ष स्वागत. मान्यवर इथे मात्र उपस्थित झाले, त्या सर्व मान्यवरांचं इथे आपण करतोय सहर्ष स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं हे दर्जेदार आणि दैदिप्यमान असं आयोजन आदरणीय अल्पेशजी म्हात्रे, तदनंतर सन्माननीय छत्रपती कोळी साहेब, तदनंतर आदरणीय कल्पेशजी मस्के साहेब, आदरणीय सन्माननीय रामदासजी भोईर साहेब उद्योगपती, तदनंतर सन्माननीय आदरणीय डॉक्टर राजूभाऊ चौधरी शिवक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सरचिटणीस युवा सेना ठाणे जिल्हा, तदनंतर आदरणीय सन्माननीय शरददादा घरत उपजिल्हा प्रमुख युवा सेना, आणि सन्माननीय इथे आपण पाहतोय तालुका संघटक सौभाग्यवती फशीताई पाटील
या सर्व मान्यवरांचं इथे आपण करूयात मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष सहर्ष स्वागत. अगदी मी तर म्हणेन की एकतर्फी लढत ही पाहायला मिळाली. इतकं मोठा बलाढ्य धावसंख्या समोर असताना देखील वक्की स्पोर्ट्स महापोली म्हणजे खऱ्या अर्थानं काय दर्जेदार क्रीडा आणि काय दर्जेदार फलंदाजी इथे मात्र साकार करतोय अरबाज पटेल आणि त्याचा सहकारी. अरबाज पटेलनं आतापर्यंत त्याच्या बॅटमधनं 3 षटकार आलेत. एक जी जबाबदारी म्हणतात ना की जबाबदारी नावाचं औषध खांद्यावर घेतल्यानंतर तुम्हाला थकायचा किंवा रुसायचा अधिकार नसतो. तर अरबाज पटेलला माहिती आहे की या घरच्या मैदानात घरच्या प्रेक्षकांसमोर इथे मात्र आपल्याला दडपण आणि दबाव झुगारून खेळावं लागतंय. आणि पहा स्वतःच्या संघासाठी हा कलात्मक आणि अत्यंत देखणा प्रयत्न, परंतु इथे सामना जिंकलाय वक्की स्पोर्ट्स महापोली टीम. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू आणि खऱ्या अर्थानं जय महाराष्ट्र धामणगाव संघ हार्ड लक टू यू. तुमचं मनापासून तुम्हाला देखील पुढच्या कारकिर्दीकरता शुभेच्छा. आणि यानंतर लगेच वळूयात आपण सत्कार सोहळ्याकडे. आदरणीय इथे आपण खरं तर एक विशेष सन्मान या व्यासपीठावरून संपन्न करतोय ज्यांनी खऱ्या अर्थानं तमाम अखंड भारताला अभिमान वाटावा असा जे कार्य सन्माननीय आदरणीय डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांनी केलं. कारण ग्रँडस नावाचा इतिहासकार म्हणतो की 2000 मैल लांब आणि 1500 मैल रुंद या भारताला जर अभिमानानं कोणी जगायला शिकवलं तर ते पहिलं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरं नाव होतं आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. आणि या दोनही विचारवंतांना आपल्या जीवनाचा आदर्श मानून ज्यांनी आपल्या जीवनाची सुरुवात केली ते आदरणीय डॉक्टर राजूभाऊ चौधरी. महाराष्ट्रातलं पहिलं शिवमंदिर बांधण्याचं जे धाडस आणि अत्यंत महत्वाचं कार्य ज्या व्यक्तिमत्वानं केलं त्यांचा शाही सन्मान या व्यासपीठावर होताना आपण पाहिलाय. तदनंतर सन्माननीय आदरणीय शरददादा घरत उपजिल्हा प्रमुख युवा सेना इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील शाही सन्मान करण्याची विनंती आपण या स्पर्धेचे मुख्य प्रणेते तथा आयोजक आदरणीय योगेशजी दळवे आणि दिनेशजी भोईर यांना करूयात. आदरणीय सन्माननीय शरददादा घरत मायेची शाल, तदनंतर प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि इथून काही मान्यवर आपली रजा घेत आहेत. त्या मान्यवरांचे देखील आभार आपण इथं आलात. तदनंतर इथे मात्र शरददादा घरत यांचा सन्मान होत असताना तदनंतर महिला तालुका संघटक